बरं, महत्वाची गोष्ट आहे. पण आज बोलायचं रामाविषयी, ऐकायचं रामाविषयी, सांगायचं रामाविषयी, चिंतन करायचं रामाविषयी. म्हणून निदान आजच्या ठिकाणी सर्वांगाचे कान करून आणि श्रवण करा. श्रवण केल्याच्या नंतर आणि मनन केलं पाहिजे, आणि त्या मननानं त्या ठिकाणी निधिध्यासन अशा पद्धतीने केलं पाहिजे. पहा ना, 7 दिवसाचा सप्ताह असतो. बरं, का 7 दिवसाचा असतो माहितीये का? ज्ञानाच्या सप्त भूमिका आहेत, बरोबर ना महाराज? आणि या सप्त भूमिका आणि रोज एक एक भूमिका त्या ठिकाणी आणि पार करत करत त्या ठिकाणी आपण काल्यापर्यंत जातो. काला म्हणजे पूर्णत्व. पूर्णत्व कधी प्राप्त होईल? आणि 7 दिवस ज्ञानाच्या भूमिका एक एक करून आपण आणि पार करू. मग काय केलं पाहिजे? ऐका, ज्ञान प्राप्त करून जर घ्यायचं असेल, रोज जो कीर्तनकार जे सांगतोय त्याचं श्रवण करावं. श्रवण करून घरी गेल्यावर मनन करावं. मनन करून त्याचं निधिध्यासन अशा पद्धतीने करावं. अशी सवय लागली ना, तो बोध अंतःकरणात प्राप्त होईल. उदाहरण देतो महाराज. गाय असते, गाय, गावरान गाय. बरं, ती गाय त्या ठिकाणं दिवसभर चारा खाते. चारा आतमध्ये पोटात त्या ठिकाणं आणि स्टोरेज करते. आणि ज्यावेळेस आपण तिला दावणीला बांधतो ना, तो पुन्हा चारा वरती घेते, रवंत करते. बरोबर ना? पुन्हा चारा घेते, रवंत करते. आणि रवंत करून पुन्हा त्या ठिकाणी आतमध्ये गेल्याच्या नंतर चारा तिच्या चेहऱ्याकडे पहा ना, त्याला समाधान प्राप्त होतं. महत्वाची गोष्ट आहे. मग आपल्याला समाधान प्राप्त कधी होईल? काय करावं? गायीला आणि रवंत केल्याच्या नंतर समाधान जसं प्राप्त होतं, असं भगवंताच्या भक्तीत जर आपल्याला समाधान प्राप्त करून घ्यायचं असेल तर रोज जे ऐकतो एकांतात त्याचं मनन करावं. त्या ठिकाणी त्याचा निधिध्यास अशा पद्धतीने करावा की दिव्य अवस्था आपल्याला प्राप्त होईल.